नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. पुन्हा एकदा एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो, आज कामाचं माझं नियोजन होतं की ही जी प्लॉट नंबर 1 मध्ये जी लावून केली त्याला 1261 आळवणी करायची होती. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आळवणी करायसाठी जो इंजेक्टर हवा आहे तो आहे माझ्या मित्राच्या घरी. मित्र गेलाय कोल्हापूरला, त्याचे घरातले पण सर्वजण गेल्यात. त्यामुळे आता इंजेक्टर तर मी आणू शकत नाही आहे. त्यामुळे आता हा तर काम आता थांबलेलं आहे. आता आज आळवणी करू शकणार नाही. आता दुसरं काम आहे की संध्याकाळी आपल्याला तणनाशक मारायचं आहे. तर आज दिवसभर तर शेतात काहीच काम नाही आहे. जी घरात खायसाठी भाजी केली होती त्याला फक्त पाणी लावायचं होतं, त्याला आता पाणी लावलंय, बघूया तिथे जाऊन. तर मित्रांनो, घरात खाण्यासाठी मी थोडीफार भाजी केली होती. त्यामध्ये वांगी आहे, टॅमॅटो आहे, कोबीज, फ्लावर असं सगळं लावलं होतं. आणि हे सर्व सेंद्रिय पद्धतीने केलं. याच्यावरती कुठलीही रासायनिक फवारणी वगैरे नाही घेतले किंवा रासायनिक खत नाही घातले. मग आता तुम्हाला दाखवतो. याला पाणी लावलं होतं, पाहू शकताय. अशा पद्धतीने एवढंच खाण्यासाठी केलं आहे घरी. सर्व प्रकारच्या भाज्या आहेत यामध्ये. पोकळा आहे, मेथी आहे, कोबीज, फ्लावर वगैरे सर्व आहे. मग आता याला पाणी लावलं होतं. आता ह्याला सुद्धा पाणी पाजून झालेलं आहे. मग आत्ता तरी सध्या संध्याकाळपर्यंत तरी मला काहीच काम आता दिसत नाही आहे. जो काम करायचं होतं, खत सोडायचं होतं, 1261 सोडायचा होता, त्यासाठी जो इंजेक्टर लागतो तो इंजेक्टरच आता माझ्याकडे नाही, तो राहिला मित्राच्या घरी. त्यामुळे आता संपूर्ण आजच्या दिवसाचं नियोजन माझं कोलमडलेलं आहे. बघू पुढे कसं करायचं. जर तो आला लवकर तर इंजेक्टर जाऊन घेऊन येईन आणि मग 1261 सोडेन. आता प्लॉट नंबर 1ला ठिबकमधून पाणी सोडलेलं आहे. मग त्या एक तासभर आता ते ठिबक चालू ठेवून आणि मग मोटर बंद करून जाईन. आता मी आहे शेतातल्या घरामध्ये आणि सर्वात पहिला मला आता पंप चार्जिंगला लावला पाहिजे, कारण की संध्याकाळी आपल्याला फवारणी करायची आहे. तर पहिला पंप चार्जिंगला लावतो. तर आता पंपसुद्धा चार्जिंगला लावलेला आहे. संध्याकाळी फवारणी करायची आहे. आणि आमचा मान्या बघा आता कसा करतोय. मान्या आमचा एकदम सुखी माणूस आहे. आत्ता पार्लेचे बिस्किट खाल्लेत, घरातून त्याला जे खायला आणलं होतं ते खाल्ले आणि आता निवांत. तर मित्रांनो, आत्ता मी आलोय खाली शेतामध्ये. मला खोडव्याला आणि लावणीला पाणी सोडायचं आहे. तर आता फक्त कॉक फिरवायचा आणि ठिबकमधनं पाणी सोडायचं आहे. आता वाजलेत 11. पुढचे 1-2 तास तरी याला आता ठिबकमधनं पाणी द्यावं लागणार आहे. हे अशा प्रकारे हा प्लॉट जो काल तुम्हाला दाखवला होता, हे 2 प्लॉट आणि खालची जी लावण आहे याला आता पाणी सोडायचं आहे. आता ह्या प्लॉटला तरी आता ठिबक चालू केले. आता ह्या प्लॉटला आता ठिबकमधून पाणी सुरू केलंय आणि आता खालच्या प्लॉटला पाणी चालू करतोय. संध्याकाळी लावणीमध्ये फवारणी करायची आहे तणनाशकची, त्यामुळे तिथं सुद्धा पाणी सोडणं आता गरजेचं आहे. तर ओल असेल तर तणनाशक लवकर काम चांगलं करतं. तर आता तिकडे सुद्धा पाणी सोडतो. आता सध्या ह्या प्लॉटला पाणी सोडतोय. आता या सुद्धा प्लॉटला पाणी सोडलेलं आहे. आणि आता जाऊया लावणीमध्ये पाणी सोडायला. तर आता जाऊया लावणीमध्ये पाणी सोडायला. त्याचा कॉक इथे आहे. आता या तिन्ही प्लॉटमध्ये 1, 2 आणि ही लावण, या तिन्ही प्लॉटमध्ये आता पाणी चालू झालं आहे. तर या लावणीत एक अर्धा-पाऊण तास पाणी चालू ठेवणार. संध्याकाळी आपल्याला याच्यावर फवारणी करायची आहे. आणि ही खोडव्याची जी 2 प्लॉट आहेत
या 2 प्लॉटमध्ये साधारण 1-2 तास तरी पाणी चालू ठेवणार आहे. तर आता तिन्ही प्लॉटमध्ये पाणी चालू केलं आहे आणि आता चाललो आहे वरती, घरात जाऊया वर. आज काही दिवसभर काही काम नसल्यामुळे कंटाळा तर खूप येणार आहे. बघू पुढे काही नाही, अजून काहीतरी नियोजन लागते का. तर चला जाऊया आता सरळ वरती, घरी जाऊन घरी भेटूया. तर मित्रांनो आता चाललो आहे पुन्हा खाली शेतामध्ये. लावणीमधलं ठिबकचं बंद करायचं आहे. खोड्यामध्ये चालू ठेवणार, फक्त लावणीमधलं ठिबक बंद करणार आहे आता. तर खाली चाललोय. तर आता आलेलो आहे मी प्लॉटमध्ये आणि लावणीचं आता ठिबक बंद करणार आहे. पाणीसुद्धा आता तुम्हाला दाखवतो. पाणी भरपूर झालेलं आहे, ओल झालेलं आहे, भरपूर ओल झालेलं आहे. त्यामुळे आता बंद करून टाक. तर आता ठिबक बंद केलेलं आहे. संध्याकाळी आता यामध्ये फवारणी करायची आहे तणनाशकची. या साईडला खूप पाणी साचून राहतं ठिबक असून पण. तर आता लावणीतील ठिबक बंद केलेलं आहे. आता चाललो पुन्हा वरती घरात जातो आणि व्हिडिओ एडिट करायचा आहे. व्हिडिओ एडिट करून घेतो पहिला. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत आणि आता चाललोय मी खाली तणनाशक मारायला. तर आता हातपाय धुतलेत, कपडे चेंज करतो आणि चला लगेच खाली जायचं आहे, तणनाशक मारून घ्यायचं आहे आजच्या आज. तर मित्रांनो आता तयार झालेलो आहे. खाली शेतात फवारणी करायची आहे. तयार झालेलो आहे. पंप घेतलेला आहे जो पाठीवर अडकवला आहे आणि इथं औषध आहेत. तर चला आता सरळ खाली शेतात जाऊया. 5:30 वाजून गेलेत. 6:15 वाजता अंधार पडतो, त्याच्या अगोदर फवारणी पूर्ण व्हायला पाहिजे. तर मित्रांनो आता आलोय खाली शेतामध्ये फवारणी करायला. पहिला पंप तयार करून घेतो आणि तोंडाला रुमाल बांधला पाहिजे, कारण सेफ्टी सर्वात पहिला महत्त्वाची आपली. तर मित्रांनो तणनाशक आणलंय मी कॅलरीज म्हणून. तर आता त्याची आपण फवारणी करणार आहे. आणि कुठलंही तणनाशक किंवा कीटकनाशक मारताना तोंडाला रुमाल बांधणे, स्वतःची सेफ्टी देणे खूप गरजेचं आहे. खूप विषारी औषधं असतात. मी आता कॅमेरा तर सेट केला एका ठिकाणी, पण अँगल कसा आलाय मला समजत नाही. तर आता पंपात हे औषध घालूया.
आता सेफ्टी पहिला महत्त्वाची, तर तोंडाला रुमाल बांधतो. तर आता आपला पंप तयार झालेला आहे आणि आपण आता चाललोय लावणीमध्ये तणनाशक मारायला. तुम्हाला आता दाखवतो तणनाशक कसा मारता येते. तर मित्रांनो, आता अशा पद्धतीने आपण आता तणनाशकची फवारणी करत आहे. ही रोपे आता 18 दिवसाची आहेत, त्यामुळे थोडं जपून मारावं लागलंय. तर आता एवढा पंप पूर्ण करतो आणि मग तुमच्याशी भेटतो. तर मित्रांनो, आता हा दुसरा पंप मी तयार करून आणलाय आणि आता दुसरा पंप चालू आहे औषध मारायचं. साधारण 4 पंप लागतील असा माझा अंदाज आहे. बघूया आता किती होतं. संध्याकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि अंधार पडणार आहे औषध मारून होतोपर्यंत. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आवरायचं बघतो. तर मित्रांनो, आता तिसरं पंप घेऊन आलेलो आहे. 2 पंप संपलेत, तिसरा पंप आता भरून आणलेला आहे. अजून बघू आता, ह्या पंपामध्ये नाही होणार, अजून एक पंप करावाच लागेल. तर मित्रांनो, आता तिसरा पंप सुद्धा संपलेला आहे. आता मी चाललोय चौथा पंप तयार करायला. फक्त 2च सऱ्या राहिल्यात. पंपामध्ये औषध शिल्लक राहणार आहे. बघूया काय होतं. तर मित्रांनो, आता मी चौथा पंप भरून आणलेला आहे. बघूया आता, या पंपामध्ये संपणार सगळा प्लॉट. हा शेवटच्या 2च सऱ्या राहिल्यात फक्त, मग झालं हा प्लॉट. भेटूया सरळ आता हा प्लॉटमधलं औषध मारून झाल्यावरती. तर मित्रांनो, आत्ताच वरती आलोय शेतातल्या घरामध्ये. हातपाय धुवून फक्त फ्रेश झालोय आणि शेवटचा पंप मारूस तोपर्यंत खूप अंधार पडला होता, त्यामुळे तिथे व्हिडिओ नाही बनवू शकलो. आता आलोय, हातपाय धुवून फ्रेश झालोय. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओचा इथे शेवट करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.